बघा मला अत्यंत ज्याला म्हणता येईल की माझ्या आयुष्यातला हा मोठा घटना अशी आहे की नेपाळमध्ये तिथल्या लोकांनी पुढे येऊन शिवछत्रपती प्रतिष्ठानची स्थापना केली आणि त्या संस्थेच्या स्थापनेला मला निमंत्रित केलं, त्या संस्थेचा मला सल्लागार केलं। याच्यापेक्षा काय वेगळा आपल्याला आनंद असू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे, देव आहे आणि आमच्या या राजाला त्या ठिकाणी त्याच्या शौर्याचा आणि पराक्रमाची पूजा त्या ठिकाणी स्थापना करून केली जाते आणि त्या ठिकाणी त्यांची जी विचार आहे, महाराजांचा जो विचार आहे तो विचार देखील त्या ठिकाणी ते त्याचा प्रचार प्रसार करणार आहेत। निश्चितपणे पुढच्या काळामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते देशात नाही देशाच्या बाहेर देखील त्यांचं अतुलनीय अशा प्रकारचं पराक्रम हा त्या ठिकाणी देखील लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात या माध्यमातून पोहोचवण्याचं काम हे आम्ही निश्चितपणे करू। सर, घोडबंदर मार्गावरील वाहतुकीची समस्या जी जटिल झालेली आहे। कापूरवाडी, माजीवाडा, मानपाडा, भिवंडी अशा भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या जाणवते। तर आता माजीवाडा मेट्रोच्या कामामुळे जे आहे ते आता मेट्रोच्या कामामुळे जे आहे ते माजीवाडा जो उड्डाणपूल महत्त्वपूर्ण आहे तो आता येत्या 6 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत बंद असणार। काय वाटतं वाहतूक नाही कसं आहे की ज्या वेळेला आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढते MMR रिजनमध्ये तर त्याला उपाययोजना करताना काही वेळेला आपल्याला थोडा त्रास सहन करायला लागतो। बघा आता काही वर्षांनी जसं गडकरी साहेबांनी सांगितलं की दिल्ली ते मुंबई जो रस्ता होतोय त्याच्यामुळे ट्रक ट्रॅफिक जो आहे तो ठाण्यापर्यंत येणार नाही किंवा दुसरा जो घोडबंदरला रस्ता तयार होतोय त्या रस्त्यामुळे देखील त्याचा आपल्याला फायदा होणार आहे किंवा उन्नत मार्ग जो आहे तो पुढे नेला जाणार आहे तर त्यामुळे देखील हा वाहतूक कोंडी आपल्याला कमी दिसणार आहे किंवा नाहीशी होणार आहे। परंतु ते सगळं होईपर्यंत काही प्रमाणामध्ये आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही। एका बाजूला एवढी मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढते, वाहनाची संख्या वाढते, हे पूर्ण झालं की मला खात्री आहे की मोठ्या प्रमाणामधलं हे नियोजन हे फडणवीस सरकारच करू शकतं। 2014ला जे केलं तेच आता करणार आणि मला खात्री आहे की लोकांना या ठिकाणी प्रवास जो आहे तो सुकर होईल। काही काळाकरता मग मेट्रो आणि याचे सगळे जी कामं आहेत त्याच्यामुळे थोडा वाहतूक कोंडीचा खूप त्रास आहे, हे आपण मान्यच केलं पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।